तर बघा की या व्हिडिओमध्ये मी भारत देशात असणाऱ्या राज्यातील गावांची जी संख्या आहे ती या व्हिडिओच्या माध्यमामधून काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। तर बघा मी 28 घटक राज्य आहेत, तर त्यामध्ये किती गाव आहेत ते मी काय केलेलं आहे याच्यामध्ये मांडलेलं आहे। बघा आपण एक एक राज्य बघ आणि त्यातील गाव बघूया। पहिला आहे गोवा, गोव्यामध्ये 411 गाव आहेत। त्यानंतर केरळ, केरळमध्ये 1553 गाव आहेत। मिझोराम, मिझोराममध्ये 853 गाव आहेत। बिहारमध्ये 45,100 गाव आहेत। त्यानंतर मेघालयमध्ये 6,861 गाव आहेत। मणिपूरमध्ये 2,639 गाव आहेत। ओडिसामध्ये 51,583 गाव आहेत। पंजाबमध्ये 12,858 गाव आहेत। सिक्कीम मध्ये 460 गाव आहेत। गुजरातमध्ये 18,676 गाव आहेत। हरियाणामध्ये 7,007 गाव आहेत। झारखंडमध्ये 32,623 गाव आहेत। त्रिपुरामध्ये 901 गाव आहेत। आसाममध्ये 26,247 गाव आहेत। कर्नाटकमध्ये 29,736 गाव आहेत। नागालँडमध्ये 1454 गाव आहेत। राजस्थानमध्ये 44,981 गाव आहेत। तमिळनाडूमध्ये 17,089 गाव आहेत। तेलंगणामध्ये 10,430 गाव आहेत। छत्तीसगडमध्ये 20,335 गाव आहेत। उत्तराखंडमध्ये 16,919 गाव आहेत। महाराष्ट्र जे की आपलं राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये 44,198 गाव आहेत। आंध्र प्रदेशमध्ये 28,293 गाव आहेत। मध्य प्रदेशमध्ये 44,198 गाव आहेत। म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये समान गावं असतात। बघा की महाराष्ट्रामध्ये 44,198 गाव आहेत। मध्य प्रदेशमध्ये 44,198 गाव आहेत। पश्चिम बंगालमध्ये 40,996 गाव आहेत। उत्तर प्रदेशमध्ये किती गाव आहेत बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, म्हणजे किती आहेत। उत्तर प्रदेशमध्ये किती गाव आहेत बघा, किती गाव आहेत, एकक, दशक, शतक, हजार। उत्तर प्रदेश मध्ये बघा, उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे त्याच्यामध्ये किती गाव आहेत तर 1,67,047 गाव आहेत। अरुणाचल प्रदेश मध्ये 5,616 गाव आहेत। हिमाचल प्रदेश मध्ये 20,752 गाव आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भाग बघणार आहोत। धन्यवाद।